सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे 3,000 रुपये मिळणार होते, त्याऐवजी 1,500 रुपयेच आले आणि काही लाडक्या बहिणींना हे पैसे आणखी खात्यावरती जमा झाले नाही. तर याचं कारण काय असू शकतं? उर्वरित 1,500 रुपये कधी मिळणार आहे? संपूर्ण जे ए टू झेड प्रोसेस आहे किंवा माहिती आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकतात की तुम्हाला 3,000 रुपये ऐवजी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये देण्याचं आले आहे. तर असा कोणताही एकत्रित जी-आर काढलेला नव्हता, पण हे फक्त न्यूज वाटे आपल्याला सांगण्यात आले होते. आता काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो उशिरा मिळाला होता, जेणेकरून जानेवारी आणि डिसेंबरचे हप्ते हे दोन्ही मिळून 3,000 रुपये येणार होते. तर त्यामधून फक्त जानेवारीमध्ये 1,500 रुपयाचं आलेलं आहे. आता हे बाकीचे उर्वरित 1,500 रुपये कधी मिळणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता येतं नवीन अपडेटनुसार जो दुसरा पॉइंट आहे, तर काही लाडक्या बहिणींना हे 1,500 रुपये पण मिळाले नाही. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम व काय अडथळा आलेला आहे? आता भरपूर जणांचं जे आधार डीबीटी लिंक आहे त्यामध्ये समस्या आहे. त्यांचं आधार हे डीबीटी ऍक्टिव्ह नाही. याच्या पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ती प्रोसेस करायची सांगितली होती. भरपूर लाडक्या बहिणींनी ती प्रोसेस न केल्यामुळे हे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. तर तुम्हाला ही प्रोसेस आणखी पण जर केलेली नसेल तर करून घ्या. याच्या पाठीमागचा व्हिडिओ आपला बघा, त्यामध्ये संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. आता काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण नाही. ई-के-वाय-सीचा जो टाइम आहे तो निघून गेलेला आहे. त्यामुळे पण हे पैसे आणखीन त्यांच्या खात्यावरती आले नाही. आता तिसरा पॉइंट म्हणजे जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे. म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे लाडक्या बहिणींचं. त्याच्यामुळे पण तुम्ही याच्यामध्ये बसलेले नाहीत. आता एकाच कुटुंबामध्ये 2 जर लाभार्थी असेल, जसं की आई व विवाहित मुलगी, तर त्यांचा पण अर्ज हा होल्ड किंवा रिजेक्ट या दोन्हीतून टाकला असेल. आता अर्जाची चूक किंवा अपूर्ण माहिती भरेल असेल, जसं की स्पेलिंग मिस्टेक, जसं की आधार बँकवरील स्पेलिंग मिस्टेक असेल, अकाउंट नंबर किंवा आयएफएससी नंबर चुकीचा टाकला असेल, तर तुमचं जे पेमेंट आहे हे तुम्हाला खात्यावरती जमा होत नाही. सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्ही इथं अपात्र ठरेल आहे. आता इथं बघू शकता 7 म्हणजे अंडर व्हेरिफिकेशन मध्ये जर अर्ज असेल तर तुम्ही जर जवळपास डिसेंबर मध्ये अर्ज केलेला असेल किंवा जी अर्ज म्हणजेच ई-के-वाय-सी साठी अर्ज केलेला असेल तर तुमचे पैसे आणखी होल्डवर असू शकतात. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते मिळू शकतात. आता बँकेत जाऊन तुम्हाला जे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही हे चेक करायचं आहे. जवळच्या तुम्ही सीएससी सेंटर किंवा आधार केंद्र असतं तिथं पण जाऊन चेक करू शकता. तर ही काही अपडेट होती लाडक्या बहिणीसाठी. ही अपडेट लवकरात लवकर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आणखी नवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या पण काही अपडेट येतील महत्त्वाच्या त्या तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.